नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KV रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय चाचणीच्या या ऑनलाईन तासिकामध्ये मी प्राध्यापक पवार सर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. इयत्ता 11वीमधील पाठ क्रमांक 5 परिमळ हा प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिलेला पाठ जो आहे तो आपण आता अभ्यासणार आहोत. तर बघा, या पाठाची प्रस्तावना मी सुरुवातीला घेतोय. बघा, नामवंत लेखक, कवी, नाटककार, विनोदकार, चित्रपट कथालेखक, वक्ता, शिक्षणतज्ज्ञ म्हणून परिचित. त्यांच्या असामान्य कर्तृत्वाने वाङ्मय व इतर क्षेत्रात त्यांनी मानदंड निर्माण केले आहेत. केशवकुमार या टोपण नावाने त्यांनी काव्यलेखन केलं आहे. झेंडूची फुले हा त्यांचा विडंबनपर कवितांचा संग्रह प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर साष्टांग नमस्कार, तो मी नव्हेच, कवडी चुंबक, ब्रह्मचारी, डॉक्टर लागू, मोरूची मावशी इत्यादी त्यांनी लिहिलेली लोकप्रिय नाटके आहेत. अशा गोष्टी, अशा गमती, फुले आणि मुले इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकावर त्यांनी काढलेल्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले सुवर्णकमळ देऊन गौरवण्यात आलेलं आहे. 1942 साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ते राहिलेले आहेत. प्रस्तुत पाठ हा आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंची गाणी या काव्यसंग्रहाला लिहिलेली प्रस्तावना होय. या प्रस्तावनेतून आचार्य अत्रे यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या असामान्य काव्यप्रतिभेची ओळख आपल्या ओघवत्या व भावपूर्ण शब्दांत करून दिली आहे. ग्रामीण जीवन, कृषी जीवन यांच्याशी निगडीत संस्कृतीचे बहिणाबाईंच्या मनावर खोल संस्कार झाले होते. त्यामुळे त्यांची कविता ग्रामीण भावविश्वाची व कृषी संस्कृतीमधील शेकडो तपशिलांचे सहज संदर्भ देते. माणुसकी, निसर्गाशी समरसता, त्याचबरोबर श्रद्धा आणि खेड्यातील समूहजीवन या संबंधीची जाणीव त्यांच्या कवितेतून प्रकट झाली आहे. त्यांच्या काव्यातील खानदेशी बोलीचा गोडवा विशेषत्वाने जाणवणारा आहे. आणि अशा या सुंदर पाठाकडे आपण जाणार आहोत. बहिणाबाईंचं जे जीवन आहे त्या जीवनाविषयीचा आढावा जो आहे तोही या पाठामधून आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर त्यांचं काव्य कसं आहे, किती सुंदर काव्य त्यांनी लिहिलेलं आहे. ग्रामीण कवयित्री आहे, अशिक्षित आहे, पण तरी इतकं उच्च प्रतिभेचं लेखन जे आहे ते बहिणाबाईंचं होतं हे आपल्याला या पाठामधून दिसून येईल. म्हणजेच प्रतिभा हा महत्त्वाचा गुण जो आहे तो आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे, हेही कवींनी लेखकांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. तर बघा, या पाठाचं वाचन जे आहे सुरुवातीला मी करतो आहे. बघा, एखाद्या शेतात मोहरांचा हंडा अचानक सापडावा तसा बहिणाबाईंच्या काव्याचा शोध गेल्या दिवाळीत महाराष्ट्राला लागला. शास्त्राप्रमाणे वाङ्मयात शोध क्वचितच लागतात. 16 वर्षांपूर्वी मराठी साहित्यात असाच एक मौल्यवान शोध लागला. लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्रे प्रसिद्ध झाली तेव्हा. लक्ष्मीबाईंसारखाच बहिणाबाईंचा जिव्हाळा जबर आहे. त्यांच्या शब्दातून प्रतिभा नुसती झिरपते आहे. असे सरस आणि सोज्वळ काव्य मराठी भाषेत फार थोडे आहे. आणि मौज ही आहे की जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे त्यांचे तेज आहे. एका निरक्षर आणि अशिक्षित शेतकरी स्त्रीने हे सारे रचलेले आहे. हा तर तोंडात बोट घालायला लावेल असा चमत्कार आहे. सुप्रसिद्ध मराठी कवी
सोपानदेव चौधरी यांच्या या मातोश्री. वयाच्या 72व्या वर्षी त्या मरण पावल्या. सोपानदेवांची आणि माझी 20-22 वर्षांची मैत्री आहे, पण त्यांच्या माजघरात सोन्याची खाण दडलेली असेल ह्याची मला माहिती नव्हती. त्यांना स्वतःला त्याची जाणीव असेल, पण ते पडले मुलकाचे लाजाळू. त्यांना वाटले की खानदेशी वऱ्हाडी भाषेमधल्या आपल्या अडाणी आईच्या ओव्यांचे सुशिक्षित आणि सुसंस्कृत महाराष्ट्र कौतुक करील की नाही कोणास ठाऊक, म्हणून ते इतकी वर्ष तोंडात मूग धरून बसले होते. मागल्या दिवाळीच्या आधी एक दिवस ते असेच माझ्याकडे आले आणि एक चतकोर चोपडी हळूच उघडून त्यात उतरलेली आपल्या आईची एक कविता भीत भीत त्यांनी मला वाचून दाखवली. कविता बघा कशी होती ती. एहरीत दोन मोठा, दोन्हीमध्ये पाणी एक, मोठा हकलतो एक, जीव पोसतो कितीक. त्याबरोबर ती वही मी त्यांच्या हातातून खसकन ओढून घेतली आणि आदाशासारखा साऱ्या कविता भरभर चाळल्या. भाषेची मला कुठेच अडचण वाटली नाही. मी ओरडून सोपानदेवांना म्हणालो, अहो, हे 52 कशी सोने आहे. हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणे हा गुन्हा आहे. त्या क्षणी हे काव्य प्रसिद्ध करायचे आम्ही ठरवले. प्रतिभा हे कवीला लाभलेले निसर्गाचे देणे आहे. ते त्याच्याबरोबर यावे लागते. यातनाचा किंवा विद्येचा त्याच्याशी काही संबंध नाही. हे माझे आता ठाम मत झाले आहे. कोकिळ पक्षाने तोंड उघडले की आपोआप संगीत वाहू लागते. प्राजक्ताची कळी उमलली की सुगंधाचेच निश्वास टाकू लागते. तसे जातीच्या कवीचे आहे. त्याचे हृदयच ताल धरून बसलेले असते. त्यामुळे त्याच्या जिभेवर शब्द जो येतो तो मुळी नाचतच येतो. सृष्टीतले सौंदर्य तेवढे त्याच्या डोळ्यात दिसते आणि जीवनातले संगीत त्याला ऐकू येते. डोंगराच्या कपरीआडून जसा एखादा झरा उचंबळत असतो, तसे काव्य एकसारखे त्याच्या हृदयातून उसळ्या घेत असते. असे मानल्याखेरीज जगातील अमर काव्य कसे जन्माला येते हे कोडे सुटणार नाही. इथपर्यंतचा भाग जो आहे तो आपण पाहणार आहोत. तर बघा, लेखक म्हणतात, एखाद्या शेतात मोहरांचा हंडा अचानक सापडावा तसा बहिणाबाईंच्या काव्याचा शोध गेल्या दिवाळीत महाराष्ट्राला लागला. म्हणजेच लेखकांनी ज्यावेळेस बहिणाबाईंच्या या ज्या कविता आहे त्या घेतल्यानंतर त्यांना खूप त्याचा आनंद झाला आणि एखाद्या शेतामध्ये मोहरांचा हंडा म्हणजे सुवर्णाचा हंडा जसा सापडावा तसा ह्या काव्याचा सापडल्याचा आनंद त्यांना होता. आणि मग ते म्हणतात की एखाद्या शेतामध्ये मोहरांचा हंडा अचानक सापडावा तसा बहिणाबाईंचा काव्याचा शोध लागला होता. शास्त्राप्रमाणे वाङ्मयात शोध क्वचितच लागतात. जसे शास्त्रामध्ये शोध फारच कमी असतात, तसेच भाषेमध्ये वाङ्मयामध्ये सुद्धा शोध खूप कमी असतात. आणि मग 16 वर्षापूर्वी मराठी साहित्यात असाच एक मौल्यवान शोध लागला. 16 वर्षापूर्वी मराठी भाषेमध्ये सुद्धा, मराठी साहित्यात सुद्धा असा मौल्यवान शोध लागला होता. मग लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्रे प्रसिद्ध झाली तेव्हा लक्ष्मीबाई टिळक जे आहे त्यांची स्मृतिचित्र जे आहे ती प्रसिद्ध झाली होती तेव्हा हा शोध लागला होता. मग लक्ष्मीबाईसारखाच बहिणाबाईंचा जिव्हाळा जबर आहे. खूप मोठ्या कवयित्री त्या आहेत, म्हणून त्यांचा जिव्हाळा, त्यांचं त्या ठिकाणी प्रेम जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे.
मग त्यांच्या शब्दातून प्रतिभा नुसती झिरपते आहे. असे सरस आणि सोज्वळ काव्य मराठी भाषेत फार थोडे आहे. आणि मौज ही आहे की जुन्यामध्ये चमकेल आणि नव्यामध्ये झळकेल असे त्याचे तेज आहे. तर जुन्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी चमकेल आणि नव्यामध्ये सुद्धा आजच्या काळामध्ये सुद्धा ती झळकेल इतकं सुंदर काव्य या बहिणाबाईंनी लिहिलेलं आहे. म्हणजे एक अतिशय उच्च प्रतिभा त्यांच्यामध्ये दिसून येते. मग एका निरक्षर आणि अशिक्षित शेतकरी स्त्रीने हे सारे रचलेलं आहे. हा तर तोंडात बोट घालायला लावेल असा चमत्कार आहे. म्हणजेच एका निरक्षर स्त्रीने इतक्या चांगल्या कविता लिहिणं हा खूप मोठा चमत्कार होता, आश्चर्यचकित करणारा प्रकार होता. म्हणून लेखक म्हणतात की हा काव्याचा जो महत्त्वाचा भाग आहे तो विचार करायला लावण्यासारखा आहे आणि म्हणूनच त्याला चमत्कारसुद्धा म्हटलेला आहे. तर पुढं बघा पुढच्या पॅरेग्राफमध्ये, सुप्रसिद्ध मराठी कवी सोपानदेव चौधरी यांच्या बहिणाबाई ज्या आहे त्या मातोश्री आहे, म्हणजे आई आहे. वयाच्या 72व्या वर्षी त्या मरण पावल्या आणि मग त्यांचं निधन जे आहे ते वयाच्या 72व्या वर्षी झालेलं आहे. सोपानदेवांची आणि लेखक म्हणतात माझी 20-22 वर्षांची मैत्री आहे. 20-22 वर्षापासून लेखक आणि सोपानदेव एकमेकांना ओळखत आहे. म्हणजे प्रल्हाद केशव आत्रे आणि सोपानदेव एकमेकांना 20-22 वर्षापासून ओळखत आहे. त्यांचे विचार सारखे आहे म्हणून त्यांची मैत्री जवळची आहे. मग सोपानदेवांची आणि माझी 20-22 वर्षांची मैत्री आहे असं ते सांगतात. पण त्यांच्या माझघरामध्ये सोन्याची खाण दडलेली असेल ह्याची मला माहिती नव्हती. ते म्हणतात की सोपानदेवांच्या माझघरामध्ये म्हणजेच जे आतलं घर आहे, घराचा मध्यभाग जो आहे तिथे या बहिणाबाईंच्या कविता ज्या आहे त्या एका चोपडीमध्ये म्हणजेच एका पिशवीमध्ये बंदिस्त करून ठेवल्या होत्या. त्या लिहिलेल्या होत्या बहिणाबाईंनी, परंतु त्या तशाच बंदिस्त होत्या, त्या जगासमोर आलेल्या नव्हत्या, प्रसिद्ध झालेल्या नव्हत्या. आणि मग त्या सोपानदेवांनी आपल्या घरामध्ये तशाच कविता दडवून ठेवल्या होत्या, म्हणजे बाजूला ठेवल्या होत्या. पण त्यांच्या या प्रकाराचं कारण म्हणजे सोपानदेव जे आहे ते स्वतः खूप लाजाळू होते आणि त्यामुळे त्यांनी बहिणाबाईंच्या ज्या कविता आहे, अशिक्षित आपली आई आहे आणि आजच्या महाराष्ट्राला त्या आपल्या आईच्या कविता चालणार नाही, आवडणार नाही या विचारामुळे त्यांनी आपल्या आईच्या कविता तशाच बाजूला ठेवल्या होत्या. मग लेखक म्हणतात त्यांना वाटले की खानदेशी वऱ्हाडी भाषेमधल्या आपल्या अडाणी आईच्या ओव्यांचे सुशिक्षित आणि सुसंस्कृत महाराष्ट्र कौतुक करेल की नाही, लोक काय म्हणतील याचा विचार त्यांनी केला आणि मग त्यामुळं आपल्या आईच्या कविता तशाच बाजूला ठेवून दिल्या. आणि मग म्हणून ते इतके वर्ष तोंडामध्ये मूग धरून बसले होते, म्हणजे त्यांनी या कविता जगासमोर आणल्या नव्हत्या. तसेच ते शांत होते. मागल्या दिवाळीच्या आधी मूग धरून बसणे म्हणजे याचा अर्थ बघा मौन पाळणे, नाही का, शांत बसून राहिले होते. मग मागल्या दिवाळीच्या आधी एक दिवस ते असेच माझ्याकडे आले आणि एक चतकोर चोपडी हळूच उघडून त्यात उरलेली आपल्या आईची एक कविता भीत त्यांनी मला वाचून दाखवली. लेखक म्हणतात मागल्या दिवाळीच्या आधी म्हणजे त्या कविता प्रसिद्ध होण्याच्या अगोदर 1 वर्ष दिवाळीच्या वेळेस साधारण लेखक म्हणतात सोपानदेव माझ्याकडे आले आणि घाबरत त्यांनी आपल्या आईची एक कविता लेखकांना वाचून दाखवली. ती कविता बघा काय आहे. विहिरीत 2 मोठा, दोन्हीमध्ये पाणी एक, मोठ हकलतो एक, जीव पोसतो कितीक. अतिशय सुंदर अर्थ आहे. शेतकरी जो आहे तो विहिरीमध्ये मोठ हकलतो आहे आणि त्या मोठेतून शेतामध्ये पाणी देत असतो शेतकरी. पूर्वीच्या काळी
पाणी देण्यासाठी आत्ताच्यासारखी सबमर्सिबल मोटार नव्हती, वीज नव्हती शेतामध्ये पाणी देण्यासाठी. आणि मग त्या काळामध्ये मोटेचा वापर केला जायचा. बैलांच्या साहाय्यानं ही मोट जी आहे ती पाणी ओढण्याचं काम या विहिरीतून करत असे. आणि मग ते पाणी जे आहे तो शेतकरी विहिरीतून उपसत असे. आणि मग या विहिरीमध्ये मोट हाकलली जायची किंवा चालवली जायची. मग त्यामध्ये दोन्हीमध्ये पाणी म्हणजेच काय, शेतकऱ्याचं सुद्धा कष्टाचं पाणी केलं जायचं आणि विहिरीमध्ये सुद्धा पाणी असायचं. आणि मग हे पाणी जे आहे कष्टाच्या शेतकऱ्याच्या जीवावर शेतकरी हे पीक शेतामध्ये असं व्यवस्थित त्या ठिकाणी आनंदाने ते पीक फुलवायचा. आणि ते पीक जे आहे ते चांगलं आल्यानंतर हजारो लोकांचे जीव पोसायचं काम हा शेतकरी करायचा. अतिशय सुंदर अर्थ या कवितेतून कवयित्रीने सांगितलेला आहे. म्हणजे शेतकरी आपल्या कष्टाच्या जोरावर सर्व समाजाला पोसण्याचं काम करू शकतो. आणि त्यामध्ये शेतकऱ्याचं त्या ठिकाणी कष्ट आहे हे विसरू नका असंही त्या ठिकाणी सांगितलं आहे. त्याबरोबर ती वही लेखक म्हणतात, मी त्यांच्या हातातून खसखन ओढून घेतली आणि आदाशासारखा साऱ्या कविता बरोबर चाळल्या. भाषेची मला कुठेच अडचण वाटली नाही, लेखक म्हणतात. आणि मग अशी सुंदर कविता मी ऐकली आणि त्याबरोबरच मी आदाशासारखा म्हणजेच एकदम घाईघाईनं त्या कविता ज्या आहे त्या कवितांची वही माझ्याकडं ओढून घेतली आणि त्या कविता मी आदाशासारख्या चाळू लागलो. भाषेची लेखक म्हणतात मला कुठेच अडचण आलेली नाही. त्याचबरोबर मी ओरडून सोपानदेवांना म्हणालो, अहो हे बाहून कशी सोनं आहे. म्हणजे अतिशय उच्च प्रतीचं हे लेखन आहे, अतिशय सुंदर काव्य आहे. आणि मग हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा सुद्धा एक गुन्हा आहे. त्या क्षणी हे काव्य प्रसिद्ध करायचे हे आम्ही ठरवलं, अशा पद्धतीने लेखक सांगतात. आणि मग प्रतिभा हे कवीला लाभलेले निसर्गाचं देणं आहे. प्रतिभा ही ओढून ताडून आणली जात नाही, ते निसर्गाचं देणं आहे, ते त्याच्याबरोबर यावं लागतं. म्हणजेच प्रतिभा ही त्या कवीबरोबर त्या लेखकाबरोबर जन्माला येत असते, ती ओढून ताडून आणता येत नाही. मग यत्नाचा किंवा विद्येचा याच्याशी काही संबंध नाही. म्हणजे प्रयत्नाचा किंवा विद्येचा या प्रतिभेशी कुठलाही काही संबंध नाही असं लेखक म्हणतात. असं तर माझं ठाम मत आहे असंही ते म्हणतात. कोकिळ पक्षाने तोंड उघडलं, कोकिळा माहीत आहे आपल्याला. आणि ही कोकिळा जी आहे ज्यावेळेस ती गाऊ लागते त्यावेळेस आजूबाजूचा परिसर त्या ठिकाणी तिच्या आवाजाने अतिशय प्रसन्न करत असते. मग या कोकिळ पक्षाने तोंड उघडले की आपोआप संगीत वाहू लागते. प्राजक्ताची कळी उमलली की ती सुगंधाचीच निश्वास टाकू लागते. तसे जातीच्या कवीचं आहे. त्याचे हृदयात ताल धरून बसलेले असते. जो उच्च प्रतीचा कवी आहे किंवा उच्च प्रतीचा लेखक आहे, प्रतिभेचा लेखक आहे, तो लिहायला लागला का खूप सुंदर सुंदर लिहू लागतो असं कवीला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि मग त्यामुळंच या कवीच्या जिभेवरच शब्द नाचू लागतात, शब्द येऊ लागतात. आणि त्यामुळंच सृष्टीतले सौंदर्य तेवढे त्याच्या डोळ्याला दिसते आणि जीवनातले संगीत त्याला ऐकू येते तेवढं तो शब्दामध्ये प्रकट करू शकतो. डोंगराच्या कपारीआडून जसा एखादा झरा उचंबळत असतो, तर बघा, डोंगराच्या कपारीच्या आडून जसा एखादा झरा त्या ठिकाणी वाहू लागतो, तसंच उचंबळत असतो, तसंच काव्य एकसारखे त्याच्या हृदयातून उसळ घेत असते. आणि असे मानल्याखेरीज जगातील अमर काव्य कसे जन्माला येणार, हे खोडे कसे सुटणार, असंही त्या ठिकाणी लेखकांनी सांगितलेलं आहे. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण या तासाला थांबणार आहोत. पुढचा भाग जो आहे तो पुढच्या तासाला आपण पाहू. तोपर्यंत धन्यवाद.